नमस्कार, चैतन्य किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याचे भरीत। वांग्याचे भरीत बनवण्यासाठी वांगी सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावीत। वांगी भाजताना वांगी आतपर्यंत पूर्णपणे शिजली पाहिजेत याची काळजी घ्यावी। आपली वांगी भाजून झालेली आहेत। साहित्य पाहूया। भाजून झालेली जी वांगी आहे त्याची वरची जी साल होती काळी ती काढली आणि वांगी स्मॅश करून घेतलेली आहेत। आता साहित्य पाहूया आपण। बारीक चिरलेले कांदे 2, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि शेंगदाण्याचं कूट आणि वरून टाकण्यासाठी थोडीशी कोथिंबीर। तर आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका तव्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचे आहे। तेल तापले की त्यात जिरे आणि मोहरी टाकायचे। जिरे मोहरी चांगले तडतडून द्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आले लसूण आणि मिरचीची जी पेस्ट होती ती ॲड करायची आहे। आता यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा तांबूस लालसर होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे। कांदा कच्चा राहिला तर भरीत चांगले लागणार नाही, त्यामुळे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आपण। कांदा लालसर झाला की त्यामध्ये टाकायची आहे हळद। एकजीव करून घ्यायचं मिश्रण सर्व। यानंतर यामध्ये आपण जी भाजून घेतलेली वांगी होती स्मॅश केलेली ती ॲड करायची आहेत। ही भाजलेली वांगी आणि कांदा ते सर्व एकजीव करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। आणि वरून दाण्याचा जो आपण कूट घेतलेला होता तो टाकायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची। तयार आहे आपले वांग्याचे भरीत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।